मराठवाड्यावरती जणू काही आभाळ कोसळलंय। या अतिवृष्टीचा हिंगोली, परभणी आणि नांदेडला सर्वाधिक मोठा फटका बसलाय। मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरची वाहतूकही विस्कळीत झालेली आहे। दुकानं, शेतशिवारं या सगळ्यामध्ये पाणी शिरलंय आणि मोठं नुकसान झालंय। या सगळ्या परिस्थितीचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतोय। हिंगोली शहरामध्ये या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। एकंदरीत हिंगोली शहराची जर आढावा घ्यायचा झाला तर हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर, इंदिरानगर यासह अनेक भागामध्ये जे ते मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। यामुळे रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची जे ते दानादान झाल्याचं पाहायला मिळतंय। हिंगोली शहरामध्ये या पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली आहे। लोटस सुपर मार्केट नावाचा एक मॉल आहे। या मॉल मध्ये पुराचं संपूर्ण पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे मॉल मधील सर्व साहित्य अक्षरशः पाण्यात भिजलेलं आहे। माल एवढा भिजलेला आहे। या दुकानामध्ये आता सध्या चालू असलेले पोळा, गणपती, लक्ष्म्या या निमित्तानं फुल माल भरलेला होता। जवळपास 2 ते 2.5 करोड रुपयाचा या मॉल मध्ये माल भरलेला होता। ते पूर्ण भिजून खाली पडून काही वाहून गेला। पाय समोरचे शटर तुटून माल बाहेर वाहून गेला। हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर भागामध्ये आहे। या ठिकाणी घरामध्ये अक्षरशः गुडघ्या इतकं पाणी शिरलेलं आहे। अगदी गुडघ्या इतकं पाणी घरामध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे घरामधील संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। संसार उपयोगी साहित्य, अन्नधान्य पूर्णपणे पाण्यामध्ये भिजवून गेलेलं आहे। येथील ग्रामस्थ आहेत, ह्यांचं काय म्हणणं आहे ते बघूया। मला सांगा, काय काय नुकसान झालं, किती पाऊस घरामध्ये शिरला, काय झालं? पिण्यातलं पाणी गेलेलं आहे सर घरामध्ये। माझ्या घरातल्या खाण्यापिण्याच्या वस्तू सगळ्या अस्तव्यस्त झालेल्या आहेत। कपडे भिजलेत, माझे भांडेवर तरंगत आहेत सर माझ्या घरामध्ये। म्हणजे घालायला सुद्धा कपडे राहिलेले नाहीत आमच्याकडे, एवढं आम्ही भिजलेलो आहोत। हवामान खात्यानं वर्तविलेल्या अंदाजानुसार परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। आपण जर बघितलं तर पहिलाच यंदाच्या मोसमातील हा पहिलाच पाऊस आहे की या पावसामुळे नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत आहेत। आपण बघितलं तर परभणी शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये हे पाणी जे आहे ते पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर साचायला लागलेलं आहे। मग ते गांधी पार्क असेल, त्याचबरोबर गुजरी बाजार असेल, शिवाजी चौक असेल, इथलं बेलेश्वर नगर असेल किंवा इतर भाग असतील, या सर्वच ठिकाणी रस्त्यांवर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। माझ्या शेतामध्ये सगळं पाणी झालेलं आहे। शेतात आखाड्याची नुकसान झाली आहे। 2 शेळ्या वाहून गेल्या, 100-125 कोंबडी वाहून गेली। आता एक गाडी बैल वाहून गेली। आता ते हालेर गाठच्या माग आहे, इथं जाळी होती लावलेली, टोटल वाहून गेलं। इथे सगळं सामान वाहून गेलं। 4 एकर ठिबक वाहून गेलं। मी सध्या परभणी वसमत या राष्ट्रीय महामार्गावर आहे आणि राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती अशी झालेली आहे की इथं नदीचं स्वरूप या राष्ट्रीय महामार्गाला आलेलं आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या किसान मॉलच्या समोर उभा आहे आणि इथं अक्षरशः नदीचं स्वरूप या पूर्ण रस्त्याला प्राप्त झालेलं आहे। कारण पाणी जे आहे ते जवळपास मांडी एवढं पाणी या रस्त्यावर साचलेलं आहे आणि जर बघितलं तर यामुळे वाहतुकीचा वेग सुद्धा या रस्त्यावरचा मंदावलेला आहे। अनेक गाड्या ज्या आहेत त्या बंद पडत आहेत आणि यामुळेच या रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती वाहतूक थांबली जात आहे, वेग मंदावत आहे। आज हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आले आहे। यवतमाळच्या पुसद, महागाव आणि उमरखेड या भागात मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात जे परिस्थिती आहे हे अतिवृष्टीची निर्माण झालेली आहे। जिल्ह्यातील 53 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे काल रात्रभर झालेल्या पावसामुळे। एकंदरीत जर पाहिलं तर काल रात्रीपासून जिल्ह्यामध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे आज जिल्ह्यात रेड अलर्ट असल्याने सर्व विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी यांनी मुख्यालयात राहण्याचे निर्देश दिले आहेत। निलेश पाळगे, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।